खारदेव नगर मयूरेश्वर प्रतिष्ठान ये 2015 से चालू है। 2015 से चालू है, अभी 2024 चालू है। 10 साल हो गया एक मंडल को स्थापित होके। अभी ये 2024 है और आगे और करने का करेंगे, सोच रहे, मतलब करेंगे ही, ऐसे नहीं कंटिन्यू करेंगे ही। ऐसा नहीं कि बीच में बंद गिर गया, ऐसा नहीं कि कोई कुछ ये हो गया। तो हम लोग भगवान की तरफ से अन्नदान भी करते और रक्तदान शिविर रखा है, नेत्र शिविर रखते हैं। ऐसा बहुत तरह से महिला का हल्दी कुंकु हुआ, वो ऐसा बहुत तरह से हम लोग कार्यक्रम रखते हैं। उनको वही करेंगे कि क्या उनका गणपति जी को बोलेंगे कि उनका इच्छा पूरा करो, वही हमारा एक ये। नमस्कार, खारदेव नगर मयूरेश्वर प्रतिष्ठान यातर्फे आपले जवळजवळ 10 वर्ष झाली आपल्या इथे गणपती बसवतात, मागे गणपती बसवतात। त्याबद्दल सगळे खारदेव नगरचे सगळे कार्यकर्ते वगैरे खूप छान पद्धतीने कार्यक्रम सादर करतात आणि कार्यकर्त्यांना गणपती बाप्पांची एवढीच इच्छा आहे की कार्यकर्त्यांना पण सदैव सुखी आणि व्यवस्थित आशीर्वाद द्यावेत आणि असाच दरवर्षी कार्यक्रम छान आणि नवीन पद्धतीने साजरा करण्यात यावा। आणि इथं प्रत्येक ठिकाणी विविध असे कार्यक्रम राबवले जातात, हळदी कुंकू, पुन्हा अन्नदानाच्या स्वरूपात, प्रत्येक महिला मंडळांचे खेळ, असे खूप वेगवेगळ्या पद्धतीने हे कार्यक्रम सादर करतात। खारदेव नगर मयूरेश्वर प्रतिष्ठान दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अतिशय उत्साहाने हा मागी गणेश उत्सवाचा कार्यक्रम इथे पार पाडत आहेत। आमच्या मंडळातले सर्व कार्यकर्ते, सर्व सभासद आणि आमचे सर्व हितचिंतक देणगीदार या सगळ्यांमुळे हा कार्यक्रम अतिशय उत्साहाने इथे आपण साजरा करतो आणि या कार्यक्रमासाठी आम्ही वेगवेगळे उपक्रम इथे राबवत असतो। आता आजच उद्या इथे महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, तरी महाप्रसाद इथे होणार आहे। त्याचप्रमाणे परवा इथे ब्लड डोनेशनचा कार्यक्रम होणार आहे, रक्तदान शिबिर होणार आहे, मोठं रक्तदान शिबिर त्याचाही सर्वांनी लाभ घ्यावा अशी आम्ही सर्वांना विनंती करतो, सर्व नागरिकांना विनंती करतो। त्याचप्रमाणे महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आम्ही ठेवण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे वेगवेगळे महिलांचे खेळ इथे आम्ही आयोजित करण्यात आलेले आहेत उद्या, तर याचाही सगळ्यांनी लाभ घ्यावा। त्याचप्रमाणे सांस्कृतिक कार्यक्रम असतील, जसे भजन किंवा कीर्तनाचे कार्यक्रम, असे छोटे मोठे कार्यक्रम आमच्या या मंडळातर्फे आयोजित करण्यात येत असतात। तसेच लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा किंवा वेगवेगळे उपक्रम, चमचागोटी, कुस्ती, कबड्डी यासारखेही कार्यक्रम इथे पार पाडतो। तरी मी सर्व रहिवाशांना आणि इथल्या सर्वांना गणेश जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। नमस्कार, खारदेव नगर मयूरेश्वर प्रतिष्ठान तुमचे हार्दिक स्वागत करतो। आम्ही खारदेव नगरमध्ये गणपतीचा जन्मदिवस काय असतो त्या पद्धतीने आम्ही इथे गणपतीचा जन्मदिवस साजरी करतो। आमची स्थापना 2015ची आहे। 2015 ते आता 2024 10वं वर्ष आमचं आम्ही साजरा करत आहोत। भरपूर कमी याच्यातून आम्ही सुरुवात केली। आम्ही थोडीच मुलं होतो, थोडी लहान मुलांपासून आम्ही सुरुवात केली। आता आम्हाला सर्वांचा आधार, सर्वांचा आशीर्वाद किंवा सर्वांची मदत भेटते, त्यानुसार आम्ही एवढं मोठं साजरा करतो। आमची इच्छा अशीच आहे की सगळ्या मंडळांनी, सगळ्या जिथं गणपतीचं माहिती आहे तिथे सर्वांनी हा गणपतीचा जन्मदिवस साजरा करावा आणि गणपती बाप्पाला घरी आणावं। आम्ही या गणपतीच्या कार्यक्रमातून रक्तदान शिबिर, नेत्रदान शिबिर आणि हेल्थ चेकअप हे सर्व कार्यक्रम घेतो। म्हणजे वृद्धांना जी लागेल ती मदत किंवा अनाथ आश्रमांना आमच्याकडनं जेवढी होईल तेवढी मदत आम्ही या मंडळातर्फे करतो। पर्सनल असं वैयक्तिक काय नाही, किंवा आमच्या इथं सगळे सण साजरे केले जातात। हनुमान जयंती हे मेन आमचा उत्सव आहे, की आमच्या इथं मारुतीरायाचं मंदिर आहे आणि त्याच्यानंतर आम्ही गणेश जयंती साजरी करतो। बाकीचे सर्व खेळ तर होतातच आणि जे आमच्या महिला आहेत त्या महिला पण भरपूर प्रकारे आम्हाला प्रतिसाद देतात। त्या आमच्यासाठी आम्हाला कधी आम्ही बोलवलं तर आमच्यासाठी उभे राहतात, प्रत्येक कार्यक्रमात हातभार लावतात, त्यांचेही आभार करतो। आणि एवढं सांगत होतो गणेश भक्तांना की सर्वांनी खुश राहा, आनंदी राहा आणि जेवढा जमेल तेवढा गणपतीचा जन्मदिवस साजरा करा। धन्यवाद। मी सौ कांता भाऊसाहेब गुंड, मयूरेश्वर प्रतिष्ठानमध्ये मी प्रथमतः आपलं स्वागत करते आणि गेली 10 वर्ष झालं हा कार्यक्रम राबवतात आणि इथली मुलं इतकं म्हणजे कष्टाने उभं करतात ना, रात्र जागून म्हणजे ह्या गणपतीसाठी एक कष्ट करतात आणि खूप छान कार्यक्रम करतात ही मुलं। आणि पहिली गोष्ट म्हणजे लहान मुलांसाठी इतके छान कार्यक्रम ठेवतात की लहान मुलं त्यात अगदी रमून जातात। कालच बघा चित्रकला स्पर्धा झाली आणि त्या म्हणजे बक्षिसासाठी
मुलं इतक्या आतुरतेने वाट पाहतात की म्हणजे त्यांच्या आनंदाला पारावारच नाही आहे. आणि याचं रक्तदान शिबिर वगैरे किंवा बायकांचं हळदी कुंकू ह्यासाठी मुलं म्हणजे जितक्या त्यांच्या परीने होईल तेवढं हे करतात. आणि वर्गणी जमा करणं झालं किंवा उद्याचा महाप्रसादाचा कार्यक्रम ते म्हणजे इतकं काय म्हणतात त्याला, इतकं कष्टाने जोमाने करतात की म्हणजे त्यांना असं म्हणजे घरचं भानच राहत नाही. रात्रीचा दिवस करून ते म्हणजे त्या गणपतीसाठी झटतात. आणि त्यांच्यासाठी म्हणजे माझ्याकडून भाई गणपतीसाठी त्या मुलांना गणपतीकडून आशीर्वाद मिळावे आणि सगळ्यांसाठी, वाडीतल्या सर्व मुलांसाठी, कार्यकर्त्यांसाठी खरंचच गणपतीमुळं सगळ्यांना आशीर्वाद मिळावेच. आणि असाच कार्यक्रम इथून पुढं चालूही राहावा अशी एक अपेक्षा करते. धन्यवाद. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.